धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे आमा करणे बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे नाही भीड भार तुका मने साना तुका मने साना थोर तुका मने साना नाही भीड भार तुका मने साना थोर तुका मने साना थोर तुका मने साना थोर हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे हेची आमा करणे काम बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हे करणे पाखंड खंडना करणे पाखंड खंडना हे जियामा करणे काम
वाढवावे नाम नाम आ आ पालन करणे पाखंड खंडन ट्रबल कमी करायचं हेची अमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची अमा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिड भार तुका म्हणे साना थोर हेची अमा करणे काम बीज वाढवावे नाम महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदीप प्रदेशं
विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतांचे चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुरु ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय विको कमी करे थोडा. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. कृष्णाई सेवा संस्थान कांदिवली मुंबई यांच्या आयोजित भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव, त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आजचा दिवस तुमच्यानी माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. याचं कारण महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा ज्या मातेनं दिला त्या मातेचा जन्म उत्सव आज आहे महाराज. बरोबर आहे का नाही? भगवे कपडे घालून अध्यात्माचा प्रचार अख्ख्या विश्वामध्ये जो करणारा महात्मा आहे त्या स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जन्म उत्सव आज आहे. आणि आपला सुद्धा वर्धापन दिवस आहे. म्हणजे 3 गोष्टीचा योग आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसं या अभंगाचा विचार आपण करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल एवढ्या बिजी वातावरणामध्ये राहून सुद्धा तुम्ही लोक एवढ्या आनंदाने परमार्थ करता. तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे महाराज. खरं सांगू का, मुंबईला मुंबई म्हणण्यापेक्षा तिला मायानगरी म्हणतात. काय म्हणतात? मायानगरी. आणि त्या मायानगरीमध्ये राहून सुद्धा आपली वारकरी परंपरा तुम्ही एवढ्या आनंदाने जोपासताय. आपली वारकरी परंपरेचा नेम आपल्या एवढ्या आनंदाने तुम्ही स्वीकारताय. म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. एक वाक्य सांगू तुम्हाला, परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने या गोष्टी शक्य होत नाहीये. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय
माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलं हो? शक्यच नाहीये. आपल्या परिसरामध्ये आपल्या एरियामध्ये एवढेच लोक आहे का हो? बरोबर आहे का नाही? लाखानं लोक असतील महाराज, हजारोनं लोक असतील, मग सर्वांच्या नशिबात कीर्तन नाहीये, सर्वांच्या नशिबात परमार्थ नाहीये, असं शक्यच नाहीये महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा लागतो, तेव्हा माणसाला कीर्तन भागवताविषयी आवड निर्माण होते. तुकोबरा एका ठिकाणी किती गोड प्रमाण देतात पहा. तुका मने होता ठेवा, होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, होता ठेवा, तुका मने होता ठेवा. दोया भावा सापडला हो, दोया भावा सापडला, सापडला, संत दरुष निहाला, संत दरुष निहाला, सापडला. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य तुमचं आणि माझं उदयाला आलेलं आहे, म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे, थोडी शांतता ठेवा. मला अभंग तुम्हा सर्व बाबांच्या सेवेसाठी ठेवायचा आहे. एवढ्या लांबून प्रवास करून आलो, एवढी धावपळ करून आलो, म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाहीये, तुमची करमणूक होण्यासाठी सुद्धा कीर्तन नाहीये, आणि मनोरंजन हा कीर्तनाचा भाग नाहीये. कारण मनोरंजनासाठी, हसण्यासाठी, करमणुकीसाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालेलं आहे की आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. काय आहे? मोबाईल आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला हसा वाटेल त्यावेळेस मोबाईल काढा खिशातला, हास्य कॉमेडी जत्रा पाहून रात्रभर हसत बसा. पण माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका, महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा करू नका, आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून मनोरंजनाची अपेक्षा करू नका. अरे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ असं राहिलेलं आहे की तिथून लोकांना चांगले विचार ऐकायला भेटतील. एवढंच व्यासपीठ असं राहिलेलं आहे तिथं चांगल्या गोष्टी तुम्हाला आणि मला ऐकायला भेटतात. म्हणून तर महाराज सांगतात, कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप. माणसाच्या जीवनाला दिशा देणारं ठिकाण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त हे धर्म व्यासपीठ आहे. आणि इथून जर तुम्ही कीर्तनातून जर विनोदाची अपेक्षा करायला लागले तर निश्चित मला वाटेल ते आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं पाप ठरल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. थोडं लक्ष द्या. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. अवतार 2 लोक घेतात, एक संतही घेतात आणि देवही घेतो. देवाच्या अवताराचं कार्य तुम्हाला सर्वांना श्लोक पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजींनी किती गोड वर्णन केलंय पहा. हा जब जब होए धर्म की हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा
हरही कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक काय करतोय? अवतार घेतोय. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं 1, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं 2, आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं किती गोडे पहा. हा धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुला पाळीसी आपुला पाळीसी भक्तजना, आपुला पाळीसी भक्तजना, आपुला पाळीसी भक्तजना. अंबरुसीसाठी जन्म सोसिये, अंबरुसीसाठी जन्म सोसिये, अंबरुसीसाठी गर्भ सोसिये, अंबरुसीसाठी गर्भ सोसिये. बरोबर सांगतात धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. पण देवाचं अवताराचं कार्य कसं आहे? भक्ता राखे पायापासी, दुर्जनासे संहारी. ज्या ज्या वेळेस माझ्या जगाच्या मालकाने अवतार घेतलाय, ज्या ज्या वेळेस माझ्या विश्व मालकाने अवतार घेतलाय, त्या त्यावेळेस भक्ताला जवळ केलंय आणि राक्षसाला काय केलंय? मारून टाकले. पण देवाचा स्वभाव वेगळा आणि साधूचा स्वभाव वेगळा. साधू अवताराला आल्यानंतर दुष्ट लोकांना मारत नाहीये, वाईट लोकांना मारत नाही. पसायदानामध्ये किती गोड वर्णन आहे पहा. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाडो, भूता परस्परे पडो जडो, मैत्र जीवांचे. वाईट जो माणूस आहे, दुष्ट जो माणूस आहे, त्याची वाईट बुद्धी नष्ट करण्याचं काम जर या मृत्यू लोकांमध्ये कोण करत असेल तर साधू करतायत महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं, धर्माचं काम करायचं. धर्म धर्म म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज? आजकाल धर्म फक्त निवडणूक आली कीच लोकांना दिसतो. बरोबर आहे का नाही? आज धर्माची व्याख्या कशी झालेली आहे? ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस धर्म संकटात असतो. बांगलादेशवाल्याचे आक्रमण चालू असतात, पाकिस्तानचे आक्रमण चालू असतात. एकदा का निवडून आले की धर्म परत 5 वर्ष कुठं चुलीत जातो, कोणाच्याच लक्षात राहत नाहीये. माझी विनंती आहे, धर्माचं काम 1 वर्षासाठी नकोय, धर्माचं काम 2 वर्षासाठी नकोय, धर्माचं काम 5 वर्षासाठी नको. धर्माचं काम तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनभर असलं पाहिजे, त्याला धर्म म्हणतात महाराज. जो धर्म तुमच्याही डोक्यात आहे, जो धर्म माझ्याही डोक्यात आहे, तो धर्म मला सांगायचाच नाहीये. धर्म धर्म म्हणजे आहे तरी काय हो महाराज? माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. काय धर्माची व्याख्या काय? माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणे हा जीवनातला सगळ्यात मोठा काय धर्म आहे. आपण लहानपणी शाळेत गेल्यानंतर आपल्या सरांनी पहिल्या वर्गापासून तर शाळेचं शिक्षण संपेपर्यंत आपल्याला एक प्रार्थना शिकवली. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. साऱ्या भारतीयांना आपलं भारतीय म्हणण्यापेक्षा, भाऊ म्हणण्यापेक्षा कमीत कमी स्वतःच्या भावाला तर भाऊ म्हणा. बरोबर आहे का नाही? धर्माचं रक्षण सांगत असताना, धर्माची व्याख्या सांगत असताना, माणूस म्हणून जीवन जगत असताना एका हिंदी कवीने किती गोड वर्णन केलंय पाहतो, सांगतोय. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजणं हा एक धर्मच आहे, आणि दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजणं हा सुद्धा काय धर्मच आहे.
पण आज जर लोकांचा विचार करायला गेलं तर लोक जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचंय, पण काय करायचंय? पाखंडी लोकांचं खंडन करायचं, अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन धर्माचे पहिल्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की करणे पाखंड खंडन. थोडं लक्ष द्या. पाखंड या शब्दाचा अर्थ आहे नाही ते दाखवणे, याला पाखंड. पाखंड या शब्दाचा अर्थ काय आहे? नाही ते दाखवणे, याला पाखंड आहे. आणि हल्ली समाजाचा जर विचार करू गेलो ना महाराज, तर लोक नाही ते दाखवायची लोकांना सवय खूप झालेली आहे. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतोय त्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम नाहीये, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था नाहीये, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर नाहीये, असे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मालक होऊन बसलेले महाराज. या धर्माचं गणितच उलट झालेलं आहे. काय कळत नाही काय चाललंय, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय. आणि पाखंडी लोकांची संख्या खूप झालेली आहे. नाही ते दाखवणे याला पाखंड म्हणतात. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज कधीच पडत नाही. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज पडत नाहीये, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवावं लागतं. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माता मावल्या आहे, फक्त खरं बोला माया हो, खोटं नका बोलू. गोऱ्या बाया जास्त मेकअप करतात का काळ्या हो? काळ्या का करतात? काळ्यांना मी गोरी दिसावी ही अपेक्षा खूप असते महाराज, बरोबर आहे का नाही? नाही ते दाखवलं की जीवनामध्ये फजिती ठरलेली आहे. अरे साधू नसताना साधुत्वाचं आव आणणं, देशभक्त नसताना देशभक्तीचं आव आणणं, वैराग्यवान नसताना वैराग्याचं आव आणणं, ज्ञानी नसताना ज्ञानीपणाचं आव आणणं, हे पाखंडचे महाराज. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची काही गरज नाहीये. ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी कसं असतं? वाकलेलं असतं का उभं असतं? वाकलेलं असतं. निर्गलीचं झाड पहा तुम्ही, त्याला फळही नाहीये आणि फुलंही नाही, नुसतं वाढतं, मोडतं पण वाकत नाहीये. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची काय गरज आहे? ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची खूप हौस आहे. आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर त्यानं दौंडी दिली गावात. ऐका ऐका,
माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाच्या दारामध्ये एक स्कॉर्पिओ उभी केली जाईल. ज्या माणसाचा मुलगा होता त्याच्याकडे 500 एकर जमीन होती आणि ज्याची पोरगी केली त्याच्याकडे 700 एकर. आता त्या लग्नाची काय विचारायचं महाराज. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री महोदय सगळे येणार होते. 5 कोटीचा तर नुसता मंडप होता, 25,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था, आणि गावात दौंडी दिली आणि सांगितलं प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाला चुलबंद आवतन. चुलबंद म्हणजे सर्वांनी यायचं. त्या दिवशी चूल पेटवायची, सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 12 वाजे लोक जेवणाची व्यवस्था तुमची. आमच्या गावाच्या 10-12 गोरगरिबाच्या मायमावल्या एकत्रित झाल्या. त्या म्हणल्या का ग बाई, पाटलाच्या पोराचं लग्न आहे आणि मी असं ऐकलं की मुख्यमंत्री लग्नाला येणार आहे, आपण कसं जायचं ग, आपल्याकडं तर साधा फुटका मनी नाही म्हणे गळे सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. मुकरदम कळतं का तुम्हाला? नसल मुकरदम कळत. बचत गटाचे अध्यक्ष आहे का इथं कोणी? इथली सोडून आमच्या जिल्ह्याची सांगतो, तुमच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. ती बचत गटाचे अध्यक्ष म्हणे का ग, ओरिजिनल सोनं घालायची काय गरज आहे? आता ते सोनाराने नाही काढलं का बँटेक्स, सोन्यापेक्षा जास्त चमकतं महाराज. ते ह्या आठीच्या हाती ऑटोत बसल्या आणि तालुक्याच्या ठिकाणी गेल्या आणि मोजून 250 रुपयात अर्धा किलो सोनं घेऊन आल्या. राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, हातातल्या बांगड्या काय, हातात अंगठ्या काय, ते कानात ते डुलं काय, झुंबर काय, सगळं घेऊन आल्या. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सर्वजणी सकाळी उठल्या, सुंदर असा शृंगार केला, कपडे वगैरे घातले आणि प्रत्येकीने अर्धा तो माईक हे करणार आहे तिकडचा आहे का, आठीच्या आठीने मेकअप केला सगळ्यांनी, गळ्यात सोनं घातलं आणि प्रत्येक जणी गाडीत बसल्या. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. मंडपात गाडी बरोबर थांबल्यानंतर 25,000 लोक लग्नाला आलेले होते महाराज. 5 कोटीचा मंडप होता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे काही होते. ड्रायव्हरनं ब्रेक केला, दरवाजा उघडला आणि ह्या 8 जणी खाली उतरल्या. लोक नवरदेवाकडे बघेन, नवरीकडे बघेन, मंडपाकडे बघेन, मुख्यमंत्र्याकडे बघेन, अख्खच्या अख्खं कराडे 8 जणीकडे पाहत होतो. बापा 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 बापा, बयाच्या गळ्यात एवढं सोनं तर बया श्रीमंत किती असतील. आता लोकांना काय माहिती ते डुप्लिकेट आहे, पण डुप्लिकेट खूप चमकतं. 7:30 वाजताचं लग्न झालं. मग लग्न झाल्यावर लवकर घरी मारावं ना, पण बयाला लय हाऊस असते महाराज गप्पा मारायचे. रात्री 12 वाजे लोक गप्पा मारत बसल्या आणि नेमकाच कोरोना संपलेला होता. लोकांचे धंदे बंद होते, व्यवसाय बंद होते, चोऱ्या सुरू झालेल्या होत्या. बरोबर 12-12:30च्या सुमारात 8 चोरांनी गाडी अडवली. थांबवा गाडी. गाडी पाहिली चोरांनी, ड्रायव्हरनं चोर पाहिल्यानंतर ड्रायव्हर थर कापायला लागलं. ड्रायव्हर खाली उतरलं. ड्रायव्हर जवळ 15,000 रुपये भाड्याचे होते. म्हणे हे भाडं घ्या, पैसे नाहीये माझ्याकडे, एवढेचे फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं पळून. चोरांनी बॅटरी काढली, गाडीत लावली. काय केली? चोरांनी बॅटरी काढली, गाडीत लावली. 8 जणी प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं तर चोर नाचायलाच लागले महाराज. त्यातले 2-3 चोर संगीत विशारत होते. त्यांनी लावला चोर, अजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा घनू, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. प्रत्येकाने तलवारी काढल्या. ए बया उतरा खाली. बिचाऱ्या घाबरत खाली उतरल्या. हे बघा काय पाहिजे ते घ्या, फक्त मारू नका. चोर म्हणे काढा त्या गळ्यातलं सोनं. आता डुप्लिकेट होतं म्हटलं, यांना काय लाज वाटती. प्रत्येकीनं सोनं काढून फेकलं. एका चोराने ते सोनं रुमालात गुंडाळलं. चोर निघून चालले. मग शांत माराव की, पण अध्यक्षाला कुठं दम निघतो. अध्यक्षाला भाषण ठोकायची हौस. अध्यक्षाने घेतलाच माईक हातात. ए मेल्या, जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर काही गरज होती शहाणपणा करायची, काही गरज नव्हती ना महाराज. चोर परत आले. कीर्तन ऐका, चोर कसे आले? परत आले. 7 जणीला कमी हाणलं. पण अध्यक्ष असा धुतला म्हणसाल. मी अध्यक्षाला भेटायला सरकारी दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष आज्ञा ओळखल्यानंतर कसं माणूस सुस्त तसा लाल पिवळा झाला होता. मी म्हणलं अध्यक्ष काय झालं? बोले ना. या महिलांनी काय केलं? नाही ते दाखवलं. काय केलं यांनी? नाही ते दाखवलं. आणि नाही ते दाखवलं ना महाराज, जीवनामध्ये फजिती ठरलेलीच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या जगामध्ये वाईट लोकांपासून आपल्या धर्माला भीती नाहीये. थोडा आवाज कमी कर. या देशामध्ये चुकीच्या लोकांपासून या देशाला भीती नाहीये. या देशामध्ये पाखंडी लोकांपासून या देशाला भीती आहे. मला इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना एक प्रश्न करायचा. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, प्रत्येकाकडे मोबाईल आहे,
असा मोबाईल नाही की असा माणूस नाही की त्याच्याकडे मोबाईल नाहीये. प्रत्येकाकडे एक एक दोन दोन मोबाईल आहे. मला एवढंच सांगायचं, त्या मोबाईल मध्ये मला एक क्लिप अशी दाखवा की एखाद्या मुस्लिम धर्माच्या माणसाने कधी अल्लाच्या विरोधात एखादी चुकीची स्टेटमेंट दिली. अजिबात नाहीये. मला एक क्लिप अशी दाखवा की एखाद्या बौद्ध धर्माच्या व्यक्तीने कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एखाद्या चुकीचं विधान केलं. अजिबात नाही. मला एक क्लिप अशी दाखवा की एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या माणसाने ख्रिश्चन धर्माच्या विरोधात कधी चुकीची स्टेटमेंट दिली. अजिबात नाहीये. मग जैन धर्माचे लोक जैन धर्माच्या विरोधात बोलत नाही. ख्रिश्चन धर्माचे लोक ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलत नाहीये. मुस्लिम धर्माचे लोक मुस्लिम धर्माच्या विरोधात बोलत नाहीये. बौद्ध धर्माचे लोक बौद्ध धर्माच्या विरोधात बोलत नाहीये. तर तुम्हाला आणि मला हिंदू धर्माच्या विषयी बोलण्याचा अधिकार दिला कोणी? हे बघा, तुम्हाला हिंदू धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल गड्यांनो, पण तुमच्याने माझ्याकडून हिंदू धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये करू नका. माझी विनंती गड्यांनो. तुम्ही ज्या कांदिवलीमध्ये राहता तिथं मुस्लिम धर्माचेही लोक राहत असतील, इथंही मस्जिद असेल. मला एका तरी हिंदूने माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आतापर्यंत कधी एखाद्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का हो? अरे नमाज सोडून तुम्हाला मस्जिदवर दुसरं काही ऐकायला भेटणार नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक जर मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, एक, जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, दोन, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या ख्रिश्चन धर्माच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तीन, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, चार, तर माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? एक, माझ्या जगदंबा मातेसमोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? अरे मी तर भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर भगवंताला हीच विनंती करत असतो, हे देवा, हे भगवान, मुझे अपनों से बचा लेना और को तो मैं देख लूंगा. अरे एक प्रत्येकाच्या जीवनाचा काही प्रोटोकॉल आहे का नाही? आता कीर्तन संपलं आणि एखाद्या माणसाने सांगितलं, पुरुषोत्तम दादा चला ना चहा घ्यायला, आणि मी जर तुमच्या घरी चहा घ्यायला आलो आणि चप्पल घालून डायरेक्ट तुमच्या बैठकीत गेलो, तुमच्या बेडरूम मध्ये गेलो, तुम्ही काय विचार करसाल? तुम्ही म्हणसाल या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल नाहीये. का? तुमच्या घराचा एक नेम आहे. मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते हो? कुठं काढावं लागते? बाहेर काढावं लागते, दारात काढावं लागते. कुठं काढावं लागते? मला जर तुमच्या घरात यायचं तर चप्पल दारात काढावं लागते. हा जर तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे, ही जर तुमच्या घराची परंपरा आहे, तर माझ्या हिंदू धर्माची सुद्धा काहीतरी प्रोटोकॉल असतील का नाही? माझ्या हिंदू धर्माची सुद्धा काहीतरी परंपरा असतील का नाही? तुम्हा सर्व कांदिवलीकर मंडळी, मला खूप आनंद वाटतो. रमेश भैया, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. दरवर्षी बाकीचे कार्यक्रम राबवण्यापेक्षा, बाकीच्या दुसऱ्या गोष्टी राबवण्यापेक्षा आपल्या समाजाला चांगले विचार कसे मिळतील हे कार्यक्रम लावा. निश्चित तुम्हाला चांगली दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, आपलं कर्तव्य, आपण आपल्या मनाने परमार्थ कसा करू शकतो? अजिबात नाहीये. इथं जेवढ्या काही आई बहिणी बसलेल्या मायांनो, एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला करतो. संसारामध्ये तुमचा नवरा जसं म्हणाल तसं तुम्ही राहावं का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही राहावं? जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं बक्षीस. आपल्या नवऱ्याला जसं आवडतं तसं बायकोने संसारात राहावं का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही राहावं? संसारात असा नेहमी नवऱ्याला जसं आवडतं तसं बायकोनं राहिलं तरच तुम्ही सासरी राहू शकता, आणि तुम्हाला आवडतं तसं जर तुम्ही राहिल्या तर तुम्हाला नवऱ्याच्या घरी राहण्याचा अधिकार नाही. नवरा म्हणाल ही पिशवी आणि होय तुझ्या घरी, इथं राहायचं नाहीये. कारण संसाराचा नेम आहे, आपल्या नवऱ्याला जर साडी आवडत असेल तर आपल्याला साडीच घालावं लागते. आपल्या नवऱ्याला जर माळ आवडत असेल घालणं, त्याच्याकडे जर माळ असेल तर तुम्हाला इच्छा नसली तरी माळ घालावंच लागते. मग संसारात जसं नवरा म्हणाल तसं राहावं लागतं, तसं परमार्थामध्ये तुमच्या मनानं परमार्थ नका करू. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग परमार्थात कसं करायचं? देवाला जे आवडतं ते. प्रमाण किती गोडे पानात बाबाचं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवाज कमी कर. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे
निवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुम्हाला जे आवडतं ते करून परमार्थाची कृपा नाही होणार महाराज तुमच्या जीवनात. देवाला जे आवडतं त्या गोष्टी करा. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, मायबाप, धर्माचं काम करत असताना पाखंडी लोकांपासून सावध राहा. या पाखंडी लोकांपासून या देशाला खूप मोठी भीती आहे. पाखंडी लोकांपासून संप्रदायाला भीती आहे. पाखंडी लोकांपासून धर्माला सुद्धा भीती आहे. वाईट लोकांपासून धर्माला भीती नाहीये. चुकीच्या लोकांपासून धर्माला भीती नाहीये. आपल्यात राहून धर्माचं पांघरून घेऊन जे लोक पाखंड करतात अशा पाखंडी लोकांपासून या संप्रदायाला खूप भीती आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं काम करत असताना, पाखंडी लोकांचं खंडन करत असताना सर्वात मोठं काम जगद्गुरु तुकोबरायांनी हाती घेतलंय ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हेची आम्हा करणे काम, 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 बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, 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 बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा करणे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, हेची आम्हा करणे काम. काय काम केलंय जगद्गुरु तुकोबरायांनी? बीज वाढवावे नाम. बसणारे मंडळी, आपण ज्या धावपळीच्या युगामध्ये जगत आहोत त्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला काय शक्य होणार आहे महाराज? शास्त्र सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. आपल्याला काही सोडणं होत नाही. आपण 2 तास कीर्तनाला येऊन बसतो तरी तोंडातल्या तंबाखूचा त्याग होत नाही आपल्याकडून. आपल्याकडून बाकीच्या गोष्टी शक्य होणार नाहीये. भागवतकाराने भागवतामध्ये एक श्लोक खर्च केलाय, यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने रामायणामध्ये सांगितलंय, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. याच दोह्याचं विश्लेषण तुकोबरायांनी केलंय. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. अगदी थोडा विषय तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. मला बसणाऱ्या सर्व मंडळी एवढीच विनंती करायची,
आज एवढा नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व आयोजक मंडळींनी केलाय, तरुण मित्र मंडळींनी केला. या कार्यक्रमाचं काही नियोजन करावं लागलं असेल का नाही हो? त्याला माईक सिस्टीम ठरवावं लागली, लाइटिंग ठरवावं लागली, महाराज ठरवावं लागला, गायक वादक सगळ्या गोष्टीचं नियोजन करता. फ्लॅट कसा घ्यायचा याचं नियोजन आहे, गाडी कोणती घ्यायची याचं नियोजन आहे, मुलीचं लग्न कसं करायचं याचं नियोजन आहे, घर कसं बांधायचं याचं नियोजन आहे, पैसा कसा साचवायचा याचं नियोजन आहे. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही मरणार आहे आणि मीही मरणार आहे, याचं नियोजन कधी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाचं काय नियोजन? हो, जसं घर बांधण्याचं नियोजन आहे, गाडी घेण्याचं नियोजन आहे, मुलीच्या लग्नाचं नियोजन आहे, तसं मरणाचं सुद्धा नियोजन आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं हे तुमच्या आणि माझ्या मरणाचं नियोजन आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना खोय, ना जाणे इस श्वास की आवन होय न होय. बसणारे मंडळी, कधी देवाचं चिंतन करणार आहात? अगदी थोडा कालावधी तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरण भाषितम. ऐका गाड्यांनो, लक्ष देऊन. एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी तुमचं माझं काय होईल काही सांगता येत नाही. ज्ञानोबराय सांगतात, हे काळान काळाचे तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे, क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना खिली. कधी नरते जाईल काही सांगता येत नाही. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत घेता येईल, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य भेटत नाहीये. जसं तुम्ही या कार्यक्रमाचा वर्धापन दिवस साजरा केला ना, मला तर असं वाटतं एकदा यमाचाही सत्कार सोहळा ठेवला पाहिजेत महाराज. एक म्हणजे यमाचा सत्कार सोहळा का ठेवायचा? यम तर माणसाला घेऊन जातो. यमासारखा इमानदार माणूस जगात दुसरा कोणताच नाहीये. याचं कारण सगळे मॅनेज झाले, पण यम अजून कोणाकडून मॅनेज झाला नाहीये. सगळे लोक मॅनेज झाले. निवडणुकीच्या काळात तुम्ही पहा, गाडीत बसणारेच मॅनेज होऊन जातात, बरोबर आहे का नाही? जे सोबत राहतात तेही मॅनेज होतात. सगळे मॅनेज झाले अथपासून इथपर्यंत, पण अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. आणि ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका, हे मोठे मोठे बोके मरणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज. यमाच्या पुढे कोणाचं चाललंच नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, नको नको मना गुंतू माया जाळी, आणि काळ आला जवळी घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे, किती प्रमाण म्हणायचे? ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, हो पिंजरा खाली. प्रत्येकाने एक गोष्ट लिहून ठेवा, तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावाचं नाव कांदिवली नाहीये, तुम्ही ज्या शहरामध्ये राहतात त्या शहराचं नाव मुंबई नाहीये, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे महाराज. काय मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकाचा एक त्रिकालाबाधी सिद्धांत आहे. कबीर बाबा सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जगातला कितीही मोठा श्रीमंत असू द्या आणि जगातला कितीही मोठा गरीब असू द्या, मला एवढंच सांगायचं त्याला की तुमचा आणि माझा शेवटचा मुक्काम एका पत्राच्या रूम मध्ये. कुठे आहे? तुम्ही 50 कोटीच्या घरात राहा किंवा 1 कोटीच्या घरात राहा, नाही तर 13,000 कोटीच्या घरामध्ये राहा, शेवटचा मुक्काम तुमचाही पत्राच्या रूम मध्ये आणि माझाही पत्राच्या रूम मध्ये. मी नाही बोलत, कबीर बाबा सांगतात, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, हाड जले जैसी लकड़ी की मोली. किती गोडे पहा. अपने खातिर महल बनाया, आप ही जा कर
सोया. 50 कोटीचं घर बांधलंय स्वतःसाठी, पण शेवटचा मुक्काम जर पत्राच्या रूम मध्ये, तर अभिमान कशाला करता? लोकांची तर एवढी डिमांड वाढली महाराज. काही काही लोक म्हणतात, महाराज मी जर मेलो ना, भाषा कशी असते पहा, महाराज मी जर मेलो ना, तर असं समजा की आमच्या मुंबईचं राजकारणच संपलं. तू मरून बघ ना एकदा. अजिबात नाही. कोणाचं राजकारण कोण वाचून जमत नाही, कोणी टिकत नाही. पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल. कुठं काय झालं? अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना, भारत थोडा बंद पडला काही. सोनियाही गेली, मोदी साहेब आले, उद्या त्यांचंही वय झाल्यानंतर तेही जाणारच, दुसरं कोणीतरी. या जगाचा एक अर्थ असा आहे, जिथं नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. म्हणून एका हिंदी कवीने खूप गोड वर्णन केलंय. फक्त लक्ष द्या, कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. एक दिन निकले सैर करने मन में काही अरमान थे. काय म्हणतो तो कवी, लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जेवढ्या तोला मोलात चालतो ना, मी सुद्धा असंच चालायचो. आतापर्यंत या संसाराचं गणित कोण सुटलं नाही, मग सोडवण्याचा प्रयत्न तरी का करता? माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी? केळीचं पाणी. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, मी केळीचं पान शिवण्यासाठी तुम्हाला सुई दिली, दोरा द्यायला आणि सांगितलं 9 वाजेपर्यंत तुम्ही मला केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं, शिवता येत नाहीये. समाधान, शांती, सुख, आनंद लोकांकडे राहिलाच नाही हो. एखादा मनुष्य निवडणुकीला पडला, तो दुःखी होणं साहजिक आहे ना. पडलेला माणूस दुःखी होणं साहजिक आहे. अहो निवडून आलेले सुद्धा दुःखी आहे. ज्याला मंत्रीपद भेटलं नाही तो नाराज होणं साहजिक आहे. पण काही काही मंत्री होऊन नाराज आहे. त्यांना खातच असं भेटलं की त्या खात्यात काहीच खाता येत नाही. नेमकं काय चाललंय काही कळत नाही. मला तर असं वाटतं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कमीत कमी 5,000 आमदार पाहिजेत महाराज. कोणाला कार्यकर्ता व्हायची इच्छाच नाही राहिली. प्रत्येकाला असं वाटतं मी निवडून आलो की मंत्री झालो पाहिजेत, प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री झालो पाहिजेत. अरे असं नसतं महाराज. प्रत्येकानं लक्ष देऊन ऐका. आपण ज्या पदावर आहे ते पद कोणतंही असू द्या, त्या पदाला न्याय देता आला पाहिजे महाराज आपल्याला. बरोबर आहे का नाही? त्या पदाला जर न्याय देता येत नसेल तर तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हा, नाही तर राष्ट्रपती व्हा, नाही तर कोणत्याही पदाधिकारी व्हा, त्याला किंमत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, यथार्थ जीवनाचा विचार करून घ्या. प्रत्येकाला जायचंय ना, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. मी आज 12 जानेवारी आहे, मा जिजाबाई साहेबांचा जन्म उत्सव आहे, स्वामी विवेकानंदांचा जन्म उत्सव आहे. या निमित्तानं मी इथं बसणाऱ्या सगळ्या मातेंना विनंती करील, वडीलधाऱ्या मंडळीला विनंती करील, 24 तास आहे तुमच्याकडे. किती तास आहे? 24 तास. त्या 24 तासातले 23 तास काम करा, उद्योग करा, राजकारण करा, धंदा करा, काय करायचं ते करा. पण आजपासून प्रत्येकाने संकल्प करा की 1 तास तरी मी माझ्या भगवंताचं चिंतन करील. अरे वाईट वाटतं महाराज मला, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर आपल्या हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत का नाही महाराज? एकदा तर हरिपाठ केला पाहिजेत का नाही? अरे तुम्ही मी तुम्हाला हिंदू धर्माची जोपासना करा असं का सांगतोय? उद्याच्या पोरांसमोर प्रश्न राहील की आपला हिंदू धर्म ग्रंथ कोणता आहे, आपला मंत्र कोणता आहे, आपला ग्रंथ कोणता आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मा जिजाबाई साहेब आहात तुम्ही. अरे छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे हे जन्मताच नाही झाले. जिजाऊ साहेबांनी माझ्या छत्रपतीवर काय घडवले? संस्कार घडवले. आज महाराष्ट्रामध्ये एवढं सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधून जर मा जिजाबाई साहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य शून्य. म्हणून सर्व माय मावल्यांना माझी विनंती, मायानो तुम्हीच मा जिजाबाई साहेब आहात, तुम्हीच अहिल्याबाई होळकर आहात, तुम्हीच झाशीची राणी लक्ष्मीबाई आहात, तुम्हीच सावित्रीबाई फुले आहात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मुलगा कसा घडवायचा, मुलाला कसे संस्कार द्यायचे, माणसाच्या जीवनातला पहिला गुरु जर कोण असेल तर मातृदेव भव. पहिला जर जीवनाचा शिल्पकार कोण असेल तर आपली आई आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मुलांना चांगलं घडवा. एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, प्रत्येकाने त्या नरदेहाचं सार्थक समजून घ्या आणि जीवनामध्ये वेळ नका वाया घालू. किती सुंदर पद आहे पहा. हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे.
नको रे हरिभजना विन काळ घालवू नको रे हरिभजना विन काळ घालवू हरिभजना विन काळ घालवू गुरीच्या सपा भेवुनी बाबा गुरीच्या सपा भेवुनी बाबा भेटी नाही जीवा सेवा भेटी नाही जीवा सेवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवून हरिभजना विन काळ घालवू नको रे हरिभजना विन काळ घालवू नको रे गोरीचा सापा भेवुनी भवा भेटी नाही जीवा शिवा गोरीचा सापा भेवुनी भवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे मालवू नको रे हरिभजना विन काळ घालवू नको हरिभजना विन काळ घालवू नको रे सुंदर वर्णन आहे हरिभजना विन काळ घालवू नको रे दुरीच्या सापा भिवुनी भावा भेटी नाही जीव शिवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारी गोष्ट फक्त भगवंताचं चिंतन आहे संत समागम आहे काय लोकांची धावपळ आहे काही कळत नाही महाराज आपण ज्या नगरीमध्ये राहतो त्या मुंबई नगरीचा जर विचार करायला गेला तर नुसते लोक पळतायत ते महाराज ज्याच्याकडे पैसा नाही तेही पळतच आहे आणि ज्याच्याकडे पैसे जास्त तेही पळतच आहे अरे पळल्यानंतर आनंद प्राप्त होतो असं कोणा तुम्हाला सांगितलं आपण 2 वर्ष एकाच ठिकाणी होतो कुठंच पळालो कोरोनाच्या काळात तुम्ही पळाले का हो महाराज अहो किती आनंदात जीवन जगलो महाराज आपण नुसत्या 2 बरमोड्यावर 2 टी शर्टावर 2 वर्ष राहिलो महाराज ना आपल्याला स्टारचे कपडे घालायची गरज पडली ना काही करायची गरज पडली मग प्रत्येकाने आपला आवाका जर थांबवला तर समाधान नाही आता इथं सर्वच मंडळी कीर्तनाला आलेले काही बिचारे पायी आलेले काही 2 व्हीलर घेऊन आलेले काही स्विफ्ट घेऊन आले असतील काही क्रिटा घेऊन आले असतील काही एअरटिका घेऊन आले काही इनोव्हा घेऊन आले काही फॉर्च्युनर काही इंडिओर मग आता कीर्तन संपल्यानंतर जे लोक 2 व्हीलरवर चालले ना त्यानं 4 व्हीलर वाल्याकडे बघायचंच नाही त्यानं कोणाकडे बघायचं पायी चालणार आहे माणसाकडे अरे याला तर जायला 20 मिनिटं लागणार आहे आपण 10 मिनिटात घरी जातोय पण माणसाचं काय झालं माणसाची अपेक्षा वाढल्या महाराज बरोबर आहे का नाही आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची अपेक्षा पाहिली की माणसाला दुःख होणार म्हणजे होणार अरे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं पाहिजे नाथ बाबा सांगतात कोणे दिवसी बैसोनी हातीवर कोणे दिवसी पालकी सुभेदार कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे अरे एक दिवस माझ्या भगवंताच्या कृपेने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल पण एक दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना पायामध्ये चप्पल नसल पण त्याही वेळेस विचार करा सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा इच्छा भगवंताचीच आहे आणि पायी चालताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे आपल्या इच्छेनं काय चालतो महाराज जे चाललंय ते भगवंताच्या इच्छेनं चाललंय कोणाच्या इच्छेनं चाललंय मग नास्तिक लोक इथं खूप फायदा उचलून घेतात लोक म्हणतात महाराज चाले हे शरीर देवाची या सत्य म्हणताना तुम्ही सगळं जर देव करून घेतो ना मग चांगलं काम कोण करतो देवच करून घेतो ना वाईट काम परवा दिवशी एका मूर्खाने मला सांगितलं की म्हणे महाराज जर देवाच्या सत्तेनं सगळं चालतंय तर मग जे बलात्कार व्हायला लागले ते सुद्धा देवाच्या सत्तेनं व्हायला लागले म्हणलं असं कसं होईल नाही 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 हे बघा देवाची सत्ता जरी असली तर कार्यभाग तुमच्याकडे देवाची सत्ता जरी असली तरी कार्यभाग कोणाकडे तुमच्याकडे एक उदाहरण तुम्हाला पटवून सांगतो आपल्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे धरून चला बरोबर आहे का नाही ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे बरोबर आहे का नाही आणि तुमच्या कांदिवलीचा एखादा अध्यक्ष असेल त्या कांदिवलीच्या अध्यक्षानं जरी तर काही माराकुटी केली कोणाला दमदाटी केली आणि त्याच्यावर केस झाली बरोबर आहे का नाही मग अटक उद्धवरावांना होती का इथल्या अध्यक्षाला होती हो कोणत्या कोणाला होती इथलं
काम कोणाच्या हाताखाली करतो तर उद्धवरावांच्याच हाताखाली करतोय. मग काम जर उद्धवरावाच्या हाताखाली करतो तर उद्धवरावाला का अटक होत नाही? कारण की उद्धवरावचं कार्यक्षेत्र वेगळे आणि याचं कार्यक्षेत्र काय वेगळे. सत्ता जरी देवाची असेल पण चांगलं काय करायचं वाईट काय करायचं याचा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. म्हणून चाले हे शरीर देवाची सत्य, चाले हे शरीर देवाची सत्य म्हणल्यावर बलात्कार सुद्धा देवाच्या सत्तेने म्हणताल असं जर तुम्ही भूमिका ठेवसाल तर ती चुकीची आहे. जो करल त्याला भरावंच लागतं प्रत्येकाचं. अरे दुर्बिणीनं आपण पहिले लहानपणी काय करायचो? कागद जाळायचो, बरोबर आहे का नाही? अशी दुर्बीण भेटायची त्यांना कागद जाळायचो. आता दुर्बिणीने कागद जळतो का नाही? मग तो कोण जाळतो? दुर्बीण जाळती का सूर्य जाळतो? कोण जाळतो? दुर्बिणीनं ज्यावेळेस आपण कागद जाळतो त्यावेळेस दुर्बीण जाळती का सूर्याचा प्रकाश जाळतो? मग सूर्याचा प्रकाश येतो का खाली? नाही, काम सूर्यच करतो पण त्याच्या कृपेने करतो. तसं देवाच्या सत्तेने जरी सगळं जग चालत असेल पण चांगलं काय करायचं वाईट काय करायचं हे ज्याचं त्याचं कर्म ठरवतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय, देवासाठी वेळ काढत चला. का देवासाठी वेळ काढू नये? एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, लक्ष द्या कीर्तनाकडे. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास झालं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल 20 लाख रुपये काढलं होतं. ते 20 लाख रुपयाचं बिल पाहिल्यानंतर तो मनुष्य रडायला लागला. डॉक्टरला दया आली, ओ बाबा ते 20 लाख रुपये तुम्हाला थोडे जास्त वाटत आलं तर त्यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि म्हातारा डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर मी कांदिवलीचा आहे आणि कांदिवलीमध्ये माझी कमीत कमी 10 फ्लॅट आहे. तू जर 50 लाख रुपये बिल काढला असतं ना बाळा डॉक्टर तर मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं, एवढा श्रीमंत माणूस आहे मी. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसला. 100-150 कोटीचं मालक आहे म्हातारं आणि मग 25 ला 20 लाखाचं बिल पाहून रडतं का? त्यावेळेस म्हातारं रडता रडता डॉक्टरला सांगतंय, डॉक्टर तू फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 20 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. हे जीवनामध्ये दुःख होतं. तुम्ही महानगरपालिकेमध्ये राहता का नाही हो? बरोबर आहे का नाही? महानगरपालिकाची तुम्हाला तुम्ही जर नळपट्टी नाही भरली तर नळ बंद होतो का नाही तुमचा? GR येतो. तुम्ही जर लाईट बिल नाही भरलं तर मीटर कट होतं का नाही? मग लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं. सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी तुम्हाला लाईट बिल पाठवलं का? जून महिना लागला की धो 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 पाऊस भरतो. मुंबईच्या जवळपास जेवढे काही धरणं आहे तेवढे सगळे धरणं भरतात. नद्या नाल्याला पाणी आहे, बोरला पाणी आहे, विहिरीला पाणी आहे. मग आतापर्यंत कधी मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली का? नाही. मग ज्या गोष्टी देवानं फुकट दिलेल्या आहे त्याचा प्रत्येकाने विचार करा आणि बाकीचं काही न करता फक्त भगवंताचं चिंतन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
मिनिटं हात वर करा बरं सर्वांनी. वा 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 सुंदर. यांचे फोटो घ्या दादा एकदा एकदा यांच्या हाताचे. वा 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 केले सर्वांनी. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे. एक टाळी एक बोल ताला स्वरात फक्त 30 सेकंद. हा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. परमार्थाचा प्रचार करत असताना धर्माचा प्रचार करत असताना कोणी जर तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल, जर कोणी तुमच्या धर्माच्या विरोधात काही हे करत असेल तर त्या क्षणी त्याला थांबवा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पण आपला असं झालंय महाराज. तुकोबराय हे करू शकत होते. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे. पण तुकोबरायच्या गाथ्यामध्ये तुकोबराय कधीच गाढवाला घोडं म्हणलेच नाही महाराज. गाढवाला गाढवच म्हणलं, घोड्याला घोडच म्हणलं. आमचं नशीब तर एवढं खराब आहे, आम्हाला तर घोड्याला सुद्धा बाबूराव म्हणावं लागतं. कठीण ताळ आहे. कीर्तनकार आहे ना महाराज. कधी कधी काही लोकांचा वाढदिवस करावा लागतो, त्यांना अख्खं गाव लुटलेलं असतं ना. आम्ही कीर्तनातून म्हणतो साहेबासारखा माणूस नाही. लोक म्हणतात अरे यानं 13-13 हजाराचे संडास सुद्धा खाल्ले रे ग्रामपंचायतीचे, तू साहेबासारखा माणूस नाही म्हणतो. कठीण ताळा झाला. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला कधी कधी गेलं की काही लोक दारू पिऊन मेलेले असतात, दारू पिऊन पडलेले असतात. आणि त्यांच्या पुण्यतिथीला आम्ही अभंग घेतो. या जसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले वाक्य. तुकोबराय छत्रपतीला सांगतात, राजे मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव. मी खरं सांगू का महाराज, एक काळ या महाराष्ट्राचा आदर्श अख्खा भारत देश घेत होता. एक काळ या महाराष्ट्राचा आदर्श अख्खं विश्व घेत होतं. आज महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर नेमका महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला काही कळत नाहीये. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर महाराष्ट्रातल्या राज्याच्या सगळ्या प्रमुखांना आता फक्त आणि फक्त जर कशाची गरज असेल तर ती फक्त आणि फक्त संत विचाराची गरज आहे महाराज. याचं कारण तुम्हाला सांगतो. छत्रपती एवढं तर तुमचं माझं काम नाहीये ना महाराज. तुम्ही आहेच काय हो? एका तालुक्याचे आमदार आहे, एका मतदारसंघाचे खासदार आहे, एका विभागाचे नगरसेवक आहे, एका शहराचे महापौर आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज एकट्या राजा अख्ख्या महाराष्ट्राचा राजा होता. आणि त्या काळामध्ये छत्रपतीला संपवण्यासाठी आदिलशाही मुघलशाही एवढे प्रयत्न करत होते. पण एवढं सगळं देशाचं रक्षण करून, राज्याचं रक्षण करून छत्रपती शिवाजी महाराज रात्री तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसत होते. अरे ज्या वेळेस या महाराष्ट्रावर संकट आलं, ज्या वेळेस या देशावर संकट आलं, त्या वेळेस या देशाच्या राजाला सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त साधू संतांनी केलंय. आपण असं थोडं म्हणतो की महाराष्ट्र ही पुढाऱ्याची भूमी आहे. पुढाऱ्यांची भूमी नाही, पुढाऱ्यांनी महाराष्ट्र खाऊन टाकलाय सगळा.
पुढाऱ्याची भूमी नाहीये, ही उद्योगपत्याची भूमी नाहीये, ही बिल्डरांची भूमी नाहीये, ही काही हिरो लोकांची थोडी भूमी आहे, ही क्रिकेटरांची सुद्धा भूमी नाहीये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कशाची आहे? संतांची भूमी आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येईल, अरे संविधान जन्माला येऊन 100-125 वर्ष झाले असेल, पण संविधानाची निर्मिती होण्याच्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये तुकोबरायची गाथा होतीच ना. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होतीच, चांगदेव पासष्टी होती, अमृत अनुभव होता, हरिपाठ होता. कळलं पाहिजे, अरे ज्या काळामध्ये कोणत्या सुविधा नव्हत्या तेव्हा सुद्धा या समाजाला संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी केलेलं आहे. हे बघा, या महाराष्ट्राला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, नक्षलवाद्यापासून तर अजिबात नाहीये. इथून पुढे 40 वर्ष जर या महाराष्ट्राला आणि या देशाला भीती कशाची असेल महाराज, ती फक्त जातीवादाची आहे. एवढं विष वाढलंय महाराज. या 5 वर्षात 6 वर्षात एखाद्या तरी विकासाचा मुद्दा विधानसभेत गाजला का हो? अजिबात नाही महाराज. काय चाललं काही कळत नाही. हे असं पाहिलं की मला फक्त एवढंच आठवतं, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काय चाललं याचा विचार करला पाहिजेत महाराज आपण. मला तर वाईट वाटतं, कसं होणार या भारताचं, कसं होणार? अरे उद्याचं भविष्यच आपल्या हातात नाहीये. इथं फक्त भांडणं चालू, एखादं मॅटर झालं की 2-2 महिने त्या मॅटरवर फक्त सोशल मीडिया उठलं किती. अरे त्याच्यामुळे शाळेच्या विकासाचा मुद्दा राहिलाय, शेतकऱ्यांच्या विकासाचा मुद्दा राहिलाय. कसं होणार महाराज? एकीकडे आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय की भारत देश महासत्ता तर तुम्ही लोक नाही करू शकत, पण महाभकास या भारताला केल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. मला खूप आनंद वाटतोय आपण सर्व मंडळीने कृष्णाई सेवा संस्थांच्या वतीने एवढं सुंदर नियोजन. रमेश भाऊ, आपण आपल्या नियोजनात आपले सर्वच प्रेम करणारे मंडळी, तुम्ही अध्यक्ष संस्थापक आहात, तुमच्या नियोजनामध्ये एवढं सुंदर हे नियोजन केलं. माझे हात जोडून विनंती तुम्हाला, निश्चित दरवर्षी असे कार्यक्रम ठेवा की माझ्या माता मावल्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे. असे कार्यक्रम ठेवा, तरुण मुलांना मार्गदर्शन झालं पाहिजे. अनाठाई पैसा खर्च करण्यापेक्षा मी असं नाही म्हणणार तुम्हाला दरवर्षी कीर्तन ठेवावे, या मताचा महाराजच नाहीये मी. अहो कीर्तनाला जेवढा खर्च करता, बाकीच्या गोष्टीला जेवढा खर्च करता, तेवढ्याच खर्चामधून गोरगरिबांच्या मुलांना जर शाळेच्या अभ्यासाची पुस्तकं दिले तर निश्चित माझ्या भगवंताची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कुठंतरी आपल्या मंडळाचं नाव नुसतं कांदिवली पुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे. तुम्ही लोकांनी एवढे चांगले कार्यक्रम ठेवले पाहिजेत की आपल्या कार्यक्रमाचा आदर्श अख्ख्या मुंबईने घेतला पाहिजे. याच्यासाठी आपण सर्व मंडळींनी तत्पर राहा, चांगले कार्यक्रम ठेवा. आजचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. आज मा जिजाबाई साहेब यांचा जन्म उत्सव आहे आणि स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जन्म उत्सव आहे. इथं बसणाऱ्या सर्व मात्यांना माझी विनंती, माया हो, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला तयार आहे, पण छत्रपती सारखा छावा जन्माला घालण्यासाठी पहिलं जिजाऊ साहेब जन्माला आल्या पाहिजेत ना महाराज. म्हणून तुम्ही जिजाऊ हा, छत्रपती जन्माला नक्की येतील, पण आजकालच्या जिजाऊ मोबाईल खेळूच बेजार आहे. कस काय छत्रपती जन्माला येतील? अजिबात नाही. म्हणून माया हो, थोडं लक्ष द्या. हे बघा, तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला सुद्धा माणसांसारखा अधिकार असला पाहिजे, तसा दिलायच ना तुम्हाला. राजकारणामध्ये तुम्ही 50% गेल्या, अजून जर यांना 10-15% जर आरक्षण भेटलं महाराज तर ह्या आपल्याकडे फक्त 2च कामं लावतील, चपात्या करायची आणि धुणं धुवायची. वस्तुस्थिती महाराज, बरोबर आहे का नाही? प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुढे आहात, पण तुमचं जीवन काही बंधनी जीवन आहे. तुमचं जीवन म्हणजे काचेच्या भांड्यासारखं आहे. आमचं जाऊ द्यावं, आमचं काय घेऊन बसले, पण माता मावल्यांचं जीवन हे काचेच्या भांड्यासारखं आहे. आणि एकदा भांडं फुटलं ना महाराज, ते फुटलं ते परत जोडता येत नाहीये. म्हणून तुमच्या मधूनच मा जिजाऊ साहेब जन्माला आलेले आहे. संस्कृतीचं जतन करा. या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, मायानो आदर्श घ्या त्या मायमाऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती होती या देशाची, पण त्या मायमाऊलीने डोक्याचा पदर नाही खाली येऊ दिला महाराज. मनगटापर्यंत ब्लाऊज होते तिचे, काय नव्हतं करता येतो त्यांना. देशाच्या राष्ट्रपती होत्या म्हणून त्यांनी पंजाबी ड्रेस जरी घातला असत, कोणी बोलला असतं का महाराज? अहो मालक आहे त्या. पंतप्रधान हा देशाचा प्रमुख जरी असला तरी पंतप्रधानाचा सुद्धा मालक राष्ट्रपती आहे. या देशाचा मालक कोण आहे? राष्ट्रपती. मग देशाच्या राष्ट्रपती असून सुद्धा त्या मायमाऊलीचा पदर कधी डोक्याच्या खाली आला नाहीये. मी नारदाच्या गादीवरून सांगतो गड्यांना तुम्हाला, उघड्या फिरणाऱ्या बायांना लोक लाईक करू शकतात, उघड्या फिरणाऱ्या लोकांचे लोक फोटो पाहू शकतात, उघड्या फिरणाऱ्या बायांचे लोक पिक्चर पाहू शकतात, पण ज्या दिवशी या देशामध्ये आदर्शाचा विषय येईल त्या दिवशी घरामध्ये फोटो फक्त माझ्या जिजाबाई साहेबाचाच लागलेला आहे.
ज्या दिवशी आदर्शाचा विषय येईल त्या दिवशी घरामध्ये फोटो फक्त अहिल्याबाई होळकरांचाच लागलाय. ज्या दिवशी आदर्शाचा विषय येईल त्या दिवशी घरामध्ये फोटो फक्त सावित्रीबाई फुलेंचाच लागलेला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू. महाराज, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांच्या पिण्याची टक्केवारी पहा, आपल्या हिंदूच्या पिण्याची टक्केवारी पहा. मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस मांसाहार करत असेल, करू द्या, त्यांचं खाद्य येते, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर या देशामध्ये 2% सुद्धा नाहीये. आणि आपली पिण्याची टक्केवारी 85च्या पुढे गेले. आपलं जर एखादं लग्न असलं ना ग्रामीण भागात तर फक्त नवरीन वरमाय पेल नसती, नाही तर नवरदेव बी पेले आणि वरबाप बी पेले. मामा तर नालीतून उचलून आला लागतो, अरे चाल बापा वेळ झाला, बरोबर आहे का नाही? म्हणून दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. देशाची धर्माची सेवा करा, जीवनामध्ये व्यसन नका करू. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. मॉनिटर कमी करा. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. सर्वांना माझी विनंती आहे, आईचं लेकरावर किती प्रेम असतं. 2 मिनिटात उदाहरण सांगतो, सेवा समाप्त करतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला गड्यानो, रडायला लागली ती. ए दादा, डोळा खराब झालाय रे माझा. काळजी नको करू माय, कांदिवलीच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये नेतो, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. पोरगा परत आई सांगली, ए दादा, कांदिवलीमध्ये जाऊन जर आपला डोळा नीट नाही झाला तर काय करायचं? आई काळजी करू नको, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, दादा, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर माझा डोळा नीट नाही झाला तर काय करशील? पोराने हंबरडा फोडला, रडायला लागला. आई, तुझ्या आशीर्वादाने माझ्या नोकरीतून, माझ्या कमाईतून 4 फ्लॅट घेतलेले. एका फ्लॅटची किंमत 1 कोटी आई, त्यातले 2 फ्लॅट विकतो आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, बाळा बस, आता ऑपरेशन करायची गरज नाहीये. अरे आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करील का? माझी कुश पवित्र झाली, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगाही रडतय ना आई रडतय. पोरग रडता रडता आईला म्हणता, आई तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग. तुझ्यासाठी 2 फ्लॅट विकायला तयार झालो. 1-1 कोटी रुपयाचे एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू आई माझ्यासाठी काय करशील? म्हातारी आई होती, पदरानं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला रडत रडत सांगू लागले, ए सोन्या, ए दाद्या, तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या बाळा. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये आई करते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून
म्हणून नाही काही तुम्हाला माझ्या कीर्तनात लक्षात राहिलं तरी चालेल. घरी गेल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आईवर प्रेम करा. याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाहीये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवांगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. कृष्णाई सेवा संस्थांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव. त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वच महाराज मंडळी, आमचे एकनाथ महाराज आहे, देवराम महाराज आहे, कैलास दादा आहे, सदानंद दादा आहे, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला असे असणारे आमचे सोपान दादा आहे, तुकाराम दादा, महेंद्र दादा, दिनेश दादा, निखिल दादा, तान्हाजी दादा, सर्वच मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता एक छोटीशी विनंती सर्वांना करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू नका, पण त्या गायीचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर पुढच्या गेट समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा न्या. तुम्ही म्हणसाल महाराज का न्या? त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया कुटुंबासाठी जात नाही. याची शाश्वती नारदाच्या गादीवर देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.